नमस्कार मित्रांनो, जीवनात काही गोष्टी अशी घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरवले जातो। ज्याला साथ द्यायची ना तो देतोच आणि ज्याला सोडायची तो सोडतोच। म्हणून तो जो तुमची किंमत करतो ना त्याला जपा। ज्यांच्या नजरेत तुमची किंमतच नाही अशा व्यक्तींना अजिबात महत्त्व देऊ नका। नंबर 1, जीवनात पुढे जायचं असेल तर बहिरे व्हा, कारण जास्तीत जास्त लोकांचं बोलणं हे मनोबल कमी करणारच असतं। नंबर 2, जी व्यक्ती तुमचा खऱ्या आणि बरोबर बोलण्याचा पण चुकीचा अर्थ काढते त्या व्यक्तीला सफाई देण्यामध्ये तुमचा वेळ वाया घालू नका। नंबर 3, या जगामध्ये हरलेल्या माणसाची आणि अडचणीत असलेल्या माणसाची कोणीही मदत करत नाही आणि एखादी व्यक्ती थोडी जरी सफल झाली, सक्सेसफुल झाली तरी त्याच्यावर कोणीही आनंदी होत नाही। त्यामुळे स्वतःचे दुःख कधीच कोणाला सांगू नका आणि आपला आनंद कोणाच्या समोर व्यक्त देखील करू नका। हे ऐकायला जरी वाईट असलं तरी हेच सत्य आहे। नंबर 4, ज्या व्यक्तीने आपल्या मनावर नियंत्रण मिळवलं त्याची सफलता देव कधीही थांबवत नाही। नंबर 5, एक दिवस तुम्ही तक्रार वेळेविषयी नाही तर स्वतःविषयी कराल की एक सुंदर आयुष्य तुमच्या समोर होतं, पण तुम्ही दुनियादारी करण्यामध्ये व्यस्त राहिलात। नंबर 6, ज्या माणसाला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आसपासच्या लोकांमध्ये सगळं वाईट आणि चुकीचं दिसतं तो माणूस कधीही आनंदी राहूच शकत नाही। नंबर 7, नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, कारण सोनाराचा कचरा हा बदामापेक्षा महाग असतो। नंबर 8, जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीने तुम्हाला इज्जत द्यावी याची अपेक्षा करत राहाल तोपर्यंत तुमचा अपमान होत राहील। जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही की लोकांनी तुमची कदर करावी तोपर्यंत कोणीच तुमची कदर करणार नाही। नंबर 9, कोणत्याही चूक नसलेल्या माणसाला धोका देणे, त्याला मुद्दामून त्रास देणे हे सगळ्यात मोठे पाप आहे। नंबर 10, तुम्ही तुमचं दुःख लोकांना सांगितलं तर लोक तुमच्यापासून दूर पडू लागते, कारण त्यांना माहीत असतं जेवढं अशा माणसाचं जवळ राहिलं तेवढं यांचं दुःख एकाच बसावं लागेल आणि तुम्ही सफल झालात तर लोकांना हेही आवडत नाही। हे जग मोठे विचित्र आहे, दुःखी माणसाची मदत करत नाही आणि सफल माणसाला खुश राहू देत नाही। नंबर 11, स्वतःला असं कधीही बनवू नका की लोक तुमचा गैरफायदा घेतील। स्वतःला कधीही लाचार बनवू नका। तुम्हाला कसं बनवायचं आहे हे तुमच्यावरच आहे, नाहीतर कोणीही येईल आणि तुमचं मन तोडून जाईल। नंबर 12, हे कलियुग अर्थ आणि कामाचं युग आहे। याचा अर्थ असा की आजच्या युगामध्ये लोक तुमच्याबरोबर तेव्हाच नातं ठेवतील आणि तेव्हाच प्रेमाने बोलतील जेव्हा त्यांची तुमच्याकडे काही काम असेल आणि तुमच्याकडून त्यांना पैसे मिळत राहतील। नंबर 13, जी व्यक्ती स्वतःवरच खुश नाहीत तर ती व्यक्ती जगातील कोणतेही सुख मिळाली तरी ती सुखी राहू शकणार नाही। नंबर 14, मदत मागण्यासाठी तर सगळेच येतात, पण आपल्याला जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा मदत करणारं कोणीच नसतं। नंबर 15, आपले लोक तर तेच असतात ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव असते, नाही तर विचारपूस तर रस्त्यावरून येणारे जाणारे लोक सुद्धा करतात। नंबर 16, जर एखादी इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो, राग वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो। त्यामुळे आयुष्यामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये धैर्य ठेवणं श्रेष्ठ आहे। नंबर 17, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगल्या गोष्टीचा विचार करता तेव्हा त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येतात आणि हाच तर निसर्गाचा नियम आहे। नंबर 18, ब्लेडची धार खूप जास्त असते पण ती झाड कापू शकत नाही, कुऱ्हाड मजबूत असते पण केस कापू शकत नाही। त्याचप्रमाणे प्रत्येक माणूस त्यांच्यामधील गुणानुसार श्रेष्ठ असतो, म्हणूनच स्वतःची तुलना कधीही दुसऱ्यांबरोबर करू नका। नंबर 19, नेहमी मेहनतीचे फळ आणि अडचणीत उत्तर उशिरा का होईना पण नक्की मिळतं। नंबर 20, असा व्यक्तीचा शक्तीचा कोणीच मुकाबला करू शकत नाही ज्याच्या जवळ सहनशक्ती आहे। नंबर 21, आयुष्य जगताना मौन राहणं आवश्यक आहे, पण वेळ जेव्हा मर्यादेची येते त्यावेळेस मात्र शस्त्र हातात घेणं जास्त गरजेचं असतं। नंबर 22, लढण्याची ताकद तर प्रत्येक जवळच असते,
पण कोणाला जिंकणं आवडतं तर कोणाला नातं निभावणं आवडतं. नंबर 22, मृत्यू आणि हसणं ही दोन शक्तिशाली उपकरण आहे. मृत्यू सगळ्या समस्या संपवण्याचा मार्ग आहे, तर हसणं सगळ्या समस्यापासून वाचण्याचा मार्ग आहे. नंबर 24, मन दुखी असेल तर कधीही वाईट शब्द बोलू नका, कारण मन थोड्या वेळाने नीट होतं, पण एकदा बोललेले शब्द परत माघारी घेता येत नाही. नंबर 25, बोलणारा माणूस विचार न करता कधीही बोलून जातो, पण कधी हा विचार केला आहे का की ऐकणारा मनाला काय त्रास होत असेल? नक्की विचार करा. नंबर 26, बुद्धी तर प्रत्येकाजवळ असते, परंतु चालाकी करायची की इमानदारीने जगायचं हे संस्कारावर अवलंबून असतं. नंबर 27, अहंकारामुळे सुद्धा बऱ्याच वेळा नाती तुटतात. प्रत्येक वेळी माणसाने केलेल्या चुकाच हे कारण नसतं. नंबर 28, हृदयापासून जे दिलं जातं ते हाताने देऊ शकत नाही, आणि जे मौन राहून बोलता येते ते शब्दांनी कधीही बोलता येत नाही. नंबर 29, जे लोक तुमच्या भावनेचा विचार करत नाही त्यांच्यापासून दूर जाणं चांगलं असतं. नंबर 23, प्रत्येक जवळच्या माणसाला आपल्या मनातली गोष्ट सांगू नका, कारण आज जो माणूस तुमच्या बरोबर आहे उद्या तो तुमच्या विरोधात जाऊ शकतो. नंबर 31, ज्या लोकांकडे चांगले विचार आणि चांगले संस्कार असतात त्यांना हातामध्ये जपमाळ पकडण्याची गरज नाही. मित्रांनो, तुम्हाला हे सुविचार कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.